नमस्कार मंडळी, मी मोनिका। आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत। तर गावाकडचं वातावरण बघा, काही सहसं असतं। आज आभाळ आलेला आहे, 2-3 दिवसापासून तसं वातावरण हे पावसाचंच आहे। तर बघा, आजूबाजूला तुम्हाला सगळीकडे हिरवळ दिसत असेल। इकडे चारा भरण्याचं काम मला वाटतं काहीतरी चालू आहे शेतामध्ये, आणि पाखरांचा किलबिलाट, आणि मला सगळ्यात जास्त आवडतं ते म्हणजे कोकिळेचा कुहू कुहू हा आवाज। तर तो मनाला एकदम आनंद देतो माझ्या। ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस कोकिळा अशी कुहू करायला लागली की आम्ही सुद्धा तिच्या मागे परत बोलायचं, म्हणजे तिचा कुहू असा आवाज आला की आम्ही सुद्धा कुहू असं म्हणायचो। आणि माझी आजी म्हणायची की ती कोकिळा ज्यावेळेस कुहू असं बोलते तर त्यावेळेस पेरू पिकतो किंवा मग आंबे पिकतात, अशा पद्धतीचं त्यांचं सांगणं असायचं। तर त्याच्या मागचं तथ्य मला काही माहिती नाही, पण आपले जे जुने जाणते मंडळी सांगतात, आपले आजी बाबा सांगतात, तर त्याच्यामध्ये काहीतरी हे मर्म असेलच, आणि त्या गोष्टींच्या पाठीमागे काहीतरी कारण असेलच। तर बघा, मला वैयक्तिकरित्या असं गावाकडचं वातावरण खूप आवडतं। चिमण्यांचा किलबिलाट पण आवडतो, आणि शहरात म्हटलं तर असा पाखरांचा किलबिलाट आपल्याला ऐकायला येत नाही। असं वातावरण आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप जास्त चांगलं असतं। गाई, गुरं, म्हशी, आणि मला गाय ही खूप जास्त आवडते, वासरं पण खूप जास्त आवडतात। तर गावाकडे सुद्धा गाई म्हशी, सकाळी गाईंचं जे असतं ते दूध धुणं, दूध काढणं, मला दूध काढायला खूप आवडतं, पण येत नाही। म्हणजे सुरुवातीला मी घाबरायची, आता घाबरत नाही, पण ते दूध काढणं अजून काही जमत नाही, मला शिकायचं आहे, बघू कधी येतंय। तर कालच्या दिवशी ज्या कुरडाया केल्यात त्या सुकायला घातलेल्या आहेत। आजच्या दिवशी त्यांना ऊन दाखवू आणि नंतर मग डब्यात भरून देणार आहोत। तर इथंच लोहार सुद्धा राहतात, लोहाराचं सुद्धा घर आहे। तर सारखं त्यांचं ते काय म्हणतात त्याला, ऐरणीवर ते मारणं चालू असतं। तर या झाडावरच सकाळी कोकिळेचा कुहू कुहाट खूप छान ऐकायला येतो। आणि ही आमची गाय दिसते की नाही माहिती नाही, बघा ही गाय आमची, तिचं वासरू हे खाली बांधलेलं आहे। तर चला, पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।